मांसाहार होऊन गेले होते ते एक गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांचं महत्त्व काहीशा शब्दात सांगायचं झालं तर, आपल्याला एखाद्या व्यक्तीला मदत करायची झाली तर ती आपण करत नाही. ही आपली स्वार्थी प्रवृत्ती. हा आपल्यातला स्वार्थपणे उभा राहतोच. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य फक्त दुसऱ्यांसाठी अर्पण केले. ना त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार केला, ना स्वतःचा. एक ब्रेड, तोही वाळलेला. कशी परिस्थिती सहन करून एवढे ज्ञान उभे केले आणि ते या भारतभूमीच्या चरणी अर्पण केले. त्यांची एक घटना मी तुम्हाला सांगतो, ज्याहून आपल्याला समजेल की काय संघर्ष त्यांनी केला. त्यांच्या जीवनातील घटना अशी की ज्या वेळेला बाबासाहेब ग्रंथालयात अभ्यासासाठी जायचे. एक दिवस असंच बाबासाहेब ग्रंथालयात अभ्यास करत होते. तेवढ्यात त्यांना जोरात भूक लागली. मग त्यांनी आपल्या जवळ असलेला एक पाव काढला आणि एका हातात तो पाव आणि एका हातात पुस्तक. जसा बाबासाहेबांनी पावाचा तुकडा खायचा तसा आवाज व्हायचा, कारण पाव वाळलेला होता. तेवढ्यात ग्रंथपालाचे लक्ष बाबासाहेबांकडे गेले, कारण आवाज होत होता आणि ग्रंथालयात शांतता असायला हवी. ग्रंथपाल म्हणाला, "व्हॉट इज दिस नॉनसेन्स?" बाबासाहेबांनी पटकन तो पाव आपल्या पिशवीत ठेवला. "सॉरी सर" म्हणाले आणि अभ्यासाला लागले. बाहेर आल्यावर त्यांनी विचार केला, जर आपण वाळलेला पाव खाल्ला तर ग्रंथपाल बसू देणार नाही, आणि जर बाहेर जाऊन खाल्ला तर वेळ जाईल, अभ्यास होणार नाही, आणि ताजा पाव घेण्याएवढे आपल्याकडे पैसे नाही. मग त्यांना एक युक्ती सुचली. ते दुसऱ्या दिवशी ग्रंथालयात गेले, अभ्यासाला सुरुवात केली, आणि जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांनी तो वाळलेला पाव काढला. नुसता पावच नाही, त्याबरोबर पाणी घेतले आणि तो पाव पाण्यात बुडवून खाल्ला. असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कशी परिस्थिती सहन करून त्यांनी या भारतभूमीला संविधानासारखी सुवर्ण अक्षर दिली. ते सुवर्ण असे संविधान लिहिण्यासाठी त्यांना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. ते संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. या संविधानामुळे आज आपल्याला न्याय व समानता प्राप्त होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी. या 2 शब्दात मी त्यांचे आभार व्यक्त करू शकत नाही. मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय भीम.